महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्याचा वेग वाढणार असून एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर या दोन्ही बाजूंनी निसर्गाचा फेरा आता महाराष्ट्रातील संकटामध्ये वाढ करणार आहे। 20 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला असून काल रात्री तुम्ही पाहिलं असेल की अनेक ठिकाणी पाऊस सुरू होता, परंतु आज पहाटेपासून 12 जिल्ह्यांमध्ये गारांचा वर्षाव सुरू झाला। त्याचबरोबर पंढरपूर, सोलापूरमध्ये विजा पडल्या आणि काळजाचा थरकाप उडला। हवामान विभागाने आज मध्यरात्री हाय अलर्ट जारी केलेला आहे आणि इमर्जन्सी अलर्ट घोषित झालाय। पहिल्यांदा इतिहासामध्ये 2 कमी दाबाचे पट्टे एकाच वेळी महाराष्ट्रामध्ये घुसले आहेत आणि हे 2 पट्टे जिथे एकमेकांना धडकतील तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला। हवामान विभागाने या संकटाला 3 टप्प्यांमध्ये विभागले आणि तिसरा टप्पा तर सर्वात भयानक आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आकाश आळवटणार असून जोराचा वारा सुटेल, तर पुढच्या काहीच मिनिटांमध्ये गारांचा वारा जोरदार सुरू होईल। तर 20 जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडणार आहे, जो दुसऱ्या टप्प्यामध्ये विजांचा तांडव करेल आणि तिसरा टप्पा हवामान खात्याने इमर्जन्सी अलर्टमध्ये टाकला आहे। म्हणजेच उरलेले 16 जिल्हे जे शांत असतील ते निसर्ग आपलं रौद्र रूप अचानक धारण करणार आहे। हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला असून प्रशासनाने देखील या जिल्ह्यांमध्ये विशेष सूचना दिल्या। आज रात्री महाकाय शक्ती एकमेकांना धडकणार आणि अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आज महाराष्ट्राच्या भूमीवरती एकमेकांना भेटणार आहेत। गेल्या 25 वर्षामध्ये जे घडलं नाही ते आज घडणार आहे। गेल्या 48 तासापासून आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बातम्या येत आहेत की आसमानी संकट कोसळले, तर काही गावांमध्ये विजांचा कडकडाट झाला। दृश्य तुम्ही पाहिली असतील, परंतु ही फक्त काही दिवसाची दृश्य होतील, पण आज रात्री जे निर्माण होत आहे ते 12 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचं थैमान घालणार आहे। निसर्ग आपले संकेत देत आहे, परंतु आज जे घडणार आहे ते अत्यंत भयानक असणार आहे। तांत्रिकदृष्ट्या पाहायला गेलं तर साधारणपणे एकाच वेळी एक समुद्र सक्रिय होत असतो, परंतु आज बंगालचा उपसागर आपली पूर्ण ताकद घेऊन पूर्वेकडून येतोय आणि अरबी समुद्र पश्चिमेकडून येतोय। दोन्ही समुद्रातील कमी दाबाचे पट्टे आज रात्री महाराष्ट्राच्या मध्यभागी एकमेकांना धडकतील। जेव्हा हे 2 पट्टे एकमेकांना धडकतील तेव्हा तिथे वेदर बॉम्ब तयार होणार आहे। अवघ्या 3 मिनिटांमध्ये गारांचा वर्षाव आणि पावसाचा वारा सुरू होणार आहे। वाऱ्याचा वेग तर 120 किमीच्या वर असू शकतो। मंत्रालयातून थेट जिल्ह्यांची यादी आली असून सूचना देण्यात आल्या आहेत की आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्र अशा वळणावर जाणार आहे जिथे हाय अलर्ट ही संज्ञा फिकी पडणार आहे। हवामान विभागाने 3 टप्प्यांचं नियोजन केलंय। पुढच्या काहीच मिनिटांमध्ये त्या 20 जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या टप्प्यामध्ये विशेष सूचना दिल्या आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत गरजेचा आहे, कारण आजची रात्र फक्त पावसाची रात्र नाही तर ती गारपिटीचं थैमान माजवणारी आहे, विजांचा कडकडाट करणारी आहे। प्रशासनाने मिशन सेफ्टी लागू केले। वादळी वाऱ्याचा वेग जोरदार असणार आहे। तुमच्या मोबाईलवरती देखील वादळी वाऱ्याचा इशारा देणारे मेसेज आले असतील। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 2 महाकाय शक्ती एकाच वेळी एकमेकांना धडकणार आहेत। पूर्वेकडून पश्चिम बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडून अरबी समुद्र या दोघांनी महाराष्ट्राला घेरा घातला। यामध्ये सर्वात महत्त्वाची भीती हीच आहे की 2 कमी दाबाचे पट्टे एकमेकांना भेटतील तेव्हा तिथे फ्लश फ्लड किंवा क्लाउड ब्रस्ट सारखी परिस्थिती निर्माण होणार आहे। हवामान तज्ञांच्या मते हे केवळ पावसाचं आगमन नाहीये, तर एक इमर्जन्सी एन्व्हायरमेंटल स्थिती आहे। गेल्या 48 तासामध्ये तुम्ही बातम्या पाहिल्या असतील की विजांच्या कडकडाटाने सोलापूर हादरलं, गारांच्या पावसाने मराठवाड्याचं नुकसान झालं, पण ही तर केवळ चाचणी होती, कारण आज रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेस जो तिसरा टप्पा येणार आहे तो अक्षरशः थरकाप उडवणारा आहे। तुमचं गाव, तुमचं शहर या धोक्याच्या झोनमध्ये आहे का हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा। आज दुपारी मुंबई मंत्रालयातून एक बैठक पार पडली आणि या बैठकीतून मुख्यमंत्र्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिलेत। हे ऐकून तुम्हाला गांभीर्य समजेल, कारण विशेषतः सूचना ही तिसऱ्या टप्प्यासाठी देण्यात आली आहे। हा पाऊस साधा नाहीये, तर हा सुपर सेल प्रकारचा पाऊस आहे, जिथे वाऱ्याचा वेग हा बुलेट ट्रेन सारखा असू शकतो। पुढच्या 2च मिनिटांमध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे वादळी वारा सुटणार आहे याची सविस्तर माहिती मिळेल। नागरिकांनो, आता वेळ कमी आहे आणि संकट मोठं आहे। जिल्ह्यांच्या यादीकडे आपण वळणार आहोत, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की मायक्रो क्लायमेट बदलत आहे आणि ते आपल्या कल्पनेच्या पलीकडे वेगवान होत आहे। एका क्षणामध्ये गारांचे गोळे फेकायला सुरुवात होतील आणि विजांचा कडकडाट जोरदार होईल। आज रात्रीचा हा थरार 3 टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे। पहिला टप्पा हा रात्री 12ला सुरू होईल, तर दुसरा टप्पा त्यानंतर काही तासात सुरू होईल, पण तिसरा टप्पा सुरू झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गारांचा वर्षाव आणि विजांचा कडकडाट जोरदार होणार आहे। तिसरा टप्पा हा सर्वात भयानक आहे। 2 कमी दाबाचे पट्टे एकमेकांना
एकमेकांना धडकतील तेव्हा तिसरा टप्पा हा जोरदार बरसेल. निसर्गाचा खेळ सुरू होतोय. एकाच वेळी दोन महाकाय शक्ती एकमेकांना धडकणार आहेत. त्यामुळेच डेडली कॉम्बिनेशन आता भूमीवरती होणार आहे. हे चक्रीवादळ नाहीये, परंतु निसर्गाचा महाधमाका आहे. कारण नागरिकांनो, गेल्या 2 दिवसापासून तुम्ही पाहत आहात की विजांचा कडकडाट भयानक होत आहे. जणू आभाळ फाटतंय की काय असं वाटत होतं, पण आज जे होणार आहे तो गारांचा पाऊस नाही तर मोठ्या वादळाची तीव्रता घेऊन येत आहे. नीट लक्ष देऊन ऐका, इतकं मोठं संकट आहे कारण इतिहासात पहिल्यांदाच लो प्रेशर बेल्ट म्हणजेच कमी दाबाचे पट्टे आता तयार होत आहेत. महाराष्ट्रामध्ये ते घुसलेच आहेत आणि आज रात्री महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांमध्ये ते एकमेकांना धडकणार आहेत. गारांचा असा मारा होणार आहे, वारांचा वेग इतका जोरदार असणार आहे की मोठी मोठी झाडं कोलमडून पडतील. सगळं काही एकाच वेळी महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये घडणार आहे. मंत्रालयातून देखील या 20 जिल्ह्यांसाठी 5 महत्त्वाच्या सूचना आल्या आहेत. त्या स्पष्टपणे सांगण्यात आले की रात्री 12 ते 4 हा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील असणार आहे. 5 सूचनांपैकी सूचना क्रमांक 4 ही तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या संरक्षणासाठी सर्वात महत्त्वाची आहे. प्रशासनाने जिल्ह्यांचे 3 टप्पे केले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी काय परिस्थिती घडणार, तर सर्वात भयानक जो तिसरा टप्पा आहे तो किती वाजता सुरू होणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती उद्भवणार याची माहिती पुढच्या काहीच मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. नागरिकांनो, आता इमर्जन्सी अलर्ट लागू होणार असून महाप्रलय प्रवेश करण्याची चिन्हे सुरू झालीत. विजा, पाऊस आणि सॅटेलाइट मॅपचा उल्लेख आता शास्त्रज्ञांनी केला असून जिल्ह्यांची यादी ही प्रशासनाने जाहीर केली आहे. तुम्ही फक्त गेल्या 2 दिवसात पडलेल्या पावसाला अवकाळी पाऊस समजून दुर्लक्ष केलं असेल, पण लक्षात ठेवा की तो फक्त इशारा होता. आज रात्री आता जे घडणार आहे ते पाऊस नाही तर अत्या मोठ्या प्रमाणामध्ये महाकाय संकट आहे. विजांची तीव्रता ही सामान्य विजांपेक्षा 10 पट जास्त असणार आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट जारी केला. त्यामुळेच पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून 2 महाकाय कमी दाबाचे पट्टे महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यांमध्ये धडकणार असल्यामुळे वेदर बॉम्बसह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे. वाऱ्याचा वेग हा ताशी 100 किमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सर्वात भयानक गोष्ट आहे, अचानक महाप्रलय येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा काळ हा असणार आहे. कारण 2 कमी दाबाचे पट्टे हे महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यांमध्ये एकमेकांना क्रॉस करतील. व्हॅक्यूम पोकळी तयार होईल आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूची हवा ही वेगाने धावेल. त्यातूनच तयार होईल चक्रीवादळ. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये हा इशारा सतर्कतेचा आहे, पण सरकारने याची विभागणी 3 टप्प्यांमध्ये केली. त्यामुळे मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने डेंजर अलर्ट दिला आहे त्यातील पहिला टप्पा आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी हे संकट धडकणार आहे ते विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये. 2 समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांची पहिली गाठ पडणार आहे ती नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदियामध्ये. हवेचा दाब इतका कमी झाला असेल की अचानक सोसाट्याचा वारा सुटेल आणि धुळीचं वादळ निर्माण होईल. त्यानंतर विजांचा कडकडाट होणार असून ब्लॅक आउटची शक्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यांमध्ये वर्षाव होणार आहे आणि गारांचा वर्षाव दुसऱ्या टप्प्यामध्ये मिडल स्ट्राईक करणार आहे. वादळांचा केंद्रबिंदू तिथे साकारला जाईल. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये हा वेग वाढणार. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, नाशिक या भागात बंगालच्या उपसागरातून आलेलं बाष्प आणि अरबी समुद्राची आर्द्रता एकमेकांना भेटणार आहे. परिणामी इथे सुपर सेल क्लाउड तयार होतील. सोलापूर आणि पंढरपूरमध्ये जे घडलं त्याची पुनरावृत्ती या जिल्ह्यांमध्ये आज रात्री होण्याची दाट शक्यता आहे. विजा पडण्याचं प्रमाण इथे सर्वाधिक असणार आहे. त्यानंतर जो सर्वात धोकादायक टप्पा आहे तो म्हणजे द फायनल स्ट्राईक, तिसरा टप्पा. मध्यरात्री पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये याची तीव्रता जास्त असणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री जेव्हा सगळा महाराष्ट्र झोपलेला असेल तेव्हा तिथे निसर्ग आपली खेळी रचणार आहे. पश्चिम घाटाच्या डोंगराळ लागांना ढग धडकणार आणि तिथे ढगफुटी सदृश्य पाऊस निर्माण होणार. सातारा, सांगलीच्या भागांमध्ये गारांचा आकार इतका मोठा असू शकतो की त्यामुळे पिकांचं आणि घरांचं अतोनात नुकसान होऊ शकतं. मध्यरात्री अचानक वाऱ्याचा वेग हा 120 किलोमीटरवरती जाईल आणि गारांचा वर्षाव जोरदार होईल. विजांचा कडकडाट होईल. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. आजची रात्र महाराष्ट्रामध्ये गारपिटीची आणि भयानक वादळी वाऱ्याची असणार आहे.